मी मनीषा तुम्हा सर्वांच्या मनापासून स्वागत करते। आज आपण इथे कमी वेळामध्ये सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन बघणार आहोत। उंची 14 इंच आहे, शोल्डर 6 इंच आहे। जेवढं शोल्डर घेतला तेवढाच मुंडा ठेवलेला आहे 6 इंच। गळा रुंदी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते। आता इथे बघू शकता तयार गळा मार्किंग करून घ्यायचा, जेवढा ठेवायचा तेवढा, आणि वरच्या बाजूला 1 इंच घ्यायचा आहे। तयार गळा 1 इंच मार्किंग करून घेतलं। इथे आपल्याला गळा रुंदी 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे। एक लाईन ओढून घेते। आता ह्या सुद्धा बाजूला एक लाईन ओढून घेते। आता इथे मी सर्वात आधी 1 इंचावरती एक मार्किंग करून घेते। इथून आतमध्ये अर्धा इंचावरती मार्किंग करून घेते आणि इथून बाहेरच्या बाजूला 1 इंचावरती एक मार्किंग करून घेते, म्हणजे आकार द्यायला सोपं पडतं त्यासाठी। आता इथे आपल्याला मटक्या गळ्याचा सुंदर असा आकार देऊन घ्यायचा आहे। थोडासा बाहेरच्या बाजूला आला पाहिजे, म्हणजे काय होतं आपला गळा तयार झाल्याच्या नंतर दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसतो त्यासाठी। आता हे मी इथे कट करून घेते। इथे आपला पूर्ण गळा कट करून झालेला आहे, बघू शकता अशा पद्धतीने। आता इथे आपल्याला ब्लाऊज पीस ह्याच्यावरती अस्तर ठेवून घ्यायचं। ही सुईची बाजू आहे ब्लाऊज पीसाची, त्याच्यावरती अस्तर ठेवून घेतलं। आता सर्वात आधी इथे आपल्याला थोडं अंतरावरती पिना लावून घ्यायची आहेत, म्हणजे अस्तर जोडायला सोपं पडतं त्यासाठी। आता इथे अर्धा इंच पकडत पूर्ण गळा जोडून घ्यायचा आहे। ज्या पद्धतीने आपण इथे गळ्याला आकार दिलेला आहे त्या पद्धतीने पिना काढून घेतल्या। आता कमरेच्या बाजूला सुद्धा अर्धा इंच पकडायचा आहे आणि पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आहे। कपडा प्लेन झाला पाहिजे। आता इथे अस्तरच्या बाहेरचा कपडा जेवढा शिल्लक असेल, म्हणजे ब्लाऊज पीस मधला, तेवढा इथे मी आकारानुसार कट करून टाकते। ज्या पद्धतीने गळ्याचा आकार आहे त्या पद्धतीने असं मी कट करून घेतलं। आता इथे काय करायचं, थोडे असे कट देऊन घ्या, म्हणजे पलटी करायला सोपं जातं, गळ्याचा आकार व्यवस्थित येऊन जातो त्यासाठी। कट देऊन झालेले आहेत। आता हे आपल्याला पलटी करून घ्यायचं, म्हणजे सुईचं करून घ्यायचं आहे पूर्ण। इथे मी पूर्ण कपडा सुईचा करून घेतला। आता इथे आपल्याला एकदम अशी कडेकडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे। ज्या पद्धतीने आपण गळ्याचा आकार दिलेला होता त्या पद्धतीने। व्यवस्थित झालेला आहे। आता इथे मी कमरेच्या सुद्धा बाजूला एक शिलाई देऊन घेते। कपडा व्यवस्थित करून घ्यायचा आहे, म्हणजे कमरेची सुद्धा बाजू दिसायला अशी व्यवस्थित दिसेल त्यासाठी। आता इथे आपल्याला पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आहे। आता त्याच पद्धतीने हा सुद्धा बाजूचा पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आहे। इथे आपलं पूर्ण अस्तर जोडून झालं। आता जेवढा शिल्लक कपडा असेल अस्तरच्या बाहेरचा, तेवढा इथे मी कट करून टाकते। धागे वगैरे काय असतील तर कट करून घ्यायचे आहेत सावकाशमध्ये। कट करून झालेला आहे। आता इथे आपल्या दोन्ही सुद्धा बाजूने टक्स देऊन घ्यायचे। वरच्या बाजूने कमी घ्यायचं आहे आणि खालच्या बाजूला अर्धा इंच घ्यावं लागतं। ज्या पद्धतीने मी तुम्हाला कटिंगच्या व्हिडिओमध्ये सांगत असते ती पद्धत वापरायची आहे। खालच्या बाजूने अर्धा इंच आणि वरच्या बाजूला कमी घ्यायचं आहे, आणि दोन्ही सुद्धा बाजू पूर्ण पॅक करून घ्यायचे आहेत। व्यवस्थित झालेला आहे। आता इथे आपल्याला लेस जोडून घ्यायची आहे। लेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा वापरू शकता। पूर्ण गळ्याला आपल्याला इथे एकदम अशी कडेकडेला पूर्ण लेस जोडून घ्यायची आहे। व्यवस्थित आकारामध्ये ज्या पद्धतीने आपल्या इथे गळ्याचा आकार आहे ना त्या पद्धतीने इथे आपल्याला पूर्ण अशी लेस जोडून घ्यायची आहे एकसारखी, म्हणजे दिसायला व्यवस्थित दिसेल त्यासाठी। इथे मी पूर्ण गळ्याला अशाच पद्धतीने लेस जोडून घेतली। आता इथे आपल्याला परत एकदा पूर्ण पॅक करून घ्यायची आहे, म्हणजे डबल शिलाई देऊन घ्यायची आहे।
म्हणजे पूर्ण पॅक होऊन जाईल. इथे डबल शिलाईसुद्धा देऊन झालेली आहे. जास्तीचा कपडा धागे असतील तर सावकाशमध्ये कट करून घ्यायचे. आता इथे मी 1 इंचावरती मार्किंग करून घेते. म्हणजे पूर्ण गळ्याच्या कडेकडेला आपल्याला इथे 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. 1 इंचावरती. इथे सुद्धा 1 इंचावरती मार्किंग करून घेते आणि ह्याच पद्धतीने ह्यासुद्धा बाजूला मार्किंग करून घ्यायचं आहे. आता मार्किंग केलं त्याच्यावरती बरोबर असा आकार देऊन घ्यायचा आहे. ज्या पद्धतीने आपलं मार्किंग आहे त्याच्यावरती बरोबर असा आकार देऊन घ्यायचा आहे. आकार देऊन झालेला आहे. डिझाईन बनवून घेण्यासाठी लागणार आहे. आता इथे मी 2.5 इंच आणि ह्यासुद्धा बाजूला 2.5 इंच बरोबर असा चौकोनी कपडा कट करून घेतला. डबल कलरमध्ये, एका कलरमध्ये वापरलं तरी सुद्धा चालेल. अशी घडी करून घ्या बरोबर अशी त्रिकोणी आणि परत एकदा अशी घडी करून घ्यायची कोपरा पकडून दोन्हीसुद्धा बाजूंना आणि अशी डिझाईन बनवून घ्यायची आहे. परत एकदा हे अशा पद्धतीने घडी करून घ्या. परत एकदा अशी घडी करून घ्यायची आणि कोपरा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा ह्याच्यावरती दोन्हीसुद्धा बाजूंचा. एक प्रकारची आपली ती सुंदर अशी डिझाईनसुद्धा तयार होते. आता हे जास्तीचं मी कट करून टाकते. धागे वगैरे असतील तर सावकाशमध्ये कट करून घ्यायचे आहेत आणि सर्व डिझाईन आपल्याला अशाच पद्धतीने तयार करून घ्यायची आहे. इथे बघू शकता मी सर्व डिझाईन बनवून घेतली. आता शोल्डरच्या बाजूला अर्धा इंच मार्किंग करून घ्या. ते शोल्डर जोडण्यासाठी लागणार आहे. आता जे आपण मार्किंग केलं होतं ना त्याच्यावरती असं जोडून घ्या. तुम्ही इथे आवडीनुसार सुद्धा जोडू शकता. मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल. कपडा कमी असेल तर त्या पद्धतीने तुम्ही इथे डिझाईन सुंदर अशी बनवू शकता. बघू शकता इथे मी अशा पद्धतीने जोडून घेतलेलं आहे डबल कलरमध्ये. तुम्ही एका कलरमध्ये बनवलं तरी सुद्धा चालेल. तुमची सुद्धा सुंदर अशी डिझाईन नक्की तयार होईल. नक्की बनवून बघायची आहे. एकदम अशी सोपी पद्धत आहे आणि कमी वेळामध्ये सुंदर अशी इथे आपली डिझाईनसुद्धा तयार होऊन जाते. फक्त जोडताना एकसारखे जोडले जातील. ह्या पद्धतीने तुम्ही असे परफेक्ट जोडून घ्यायचे आहेत. बघू शकता असे जोडून झालेले आहेत. इथे मी पूर्ण जोडून घेतले दोन्हीसुद्धा बाजू. आता इथे आपल्याला लेस जोडून घ्यायची आहे. बरोबर त्याच्यावरती अशी लेस जोडून घ्या. लेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा वापरू शकता. इथे मी व्यवस्थित अशी लेस जोडून घेतली. आता ह्याच्यावरती पुन्हा एकदा डबल शिलाई देऊन घेते म्हणजे काय होईल पूर्ण पॅक होऊन जाईल. आता इथे आपलं लटकन जोडण्यासाठी एकसारखं मार्किंग करून घ्या म्हणजे काय होतं कमी जास्त होत नाहीये त्यासाठी. मार्किंग करून झालं. आता इथे लटकन बनवून घ्यायची अशी घडी करून घ्या. चौकोनी कपडा घेतलेला आहे. लेस जोडून घेते. पूर्ण पॅक करून घ्यायची आहे. आवडीनुसार सुद्धा लटकन तयार करू शकता. आता शिलाई देऊन घेते. जोडायला सोपं पडतं त्यासाठी. सावकाशमध्ये जेवढा शिल्लक कपडा आहे तेवढा इथे मी कट करून टाकला. आता इथे बघू शकता अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं नॉट बरोबर अशी मध्यभागी आणि पूर्ण पॅक करून घ्यायचं. म्हणजे काय होतं सुईचं करायला सोपं जातं त्यासाठी. आता हे मी इथे सुईचं करून घेते. हे बघू शकता एक लटकन तयार झालेलं आहे. आता त्याच पद्धतीने मी दुसरं सुद्धा बनवून घेतलं आणि हे आता इथे मी जोडून घेते. हे अशा पद्धतीने पूर्ण पॅक करून घ्या म्हणजे काय होतं सुईचं करायला सोपं जातं त्यासाठी. आणि दुसरी सुद्धा लटकन डिझाईन आपल्याला अशाच पद्धतीने तयार करून घ्यायची आहे. इथे मी दुसरी सुद्धा त्याच पद्धतीने तयार करून घेतली. आता हे आपल्याला जे आपण मार्किंग केलं होतं त्याच्यावरती असं पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे म्हणजे जोडून घ्यायचं आहे दोन्ही सुद्धा बाजूंना. म्हणजे कमी जास्त होत नाही त्यासाठी असं सेम मार्किंग करून घ्यावं लागतं. बघू शकता इथे लटकन जोडून झाले. सुंदर अशी इथे आपली कमी वेळामध्ये ब्लाऊज डिझाईन पूर्ण तयार झाली. तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघायचे आहे आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.